चिप्स खा गे. अरे स्वयंपाकघरात तर काहीच नाही. तुझा गैरसमज झाला असेल. नाही मला मी माझ्या डोळ्यानं पाहिलं भूत. ते स्वयंपाकघरात गेलं मला भूत. मला मारणार. मी मारणार. मी आहे ना तुझ्याजवळ. मला मारणार. मी मारणार. गप्प. मी आहे ना. जे काही बोलला ते खरं आहे ना. माझ्या आईची शपथ. बरं तू स्वयंपाकघरीत जा आणि स्वयंपाक आवर. नाही मला ते भूत स्वयंपाकघरीत गेलंय. मला मारणार ते भूत. मी मारणार. अरे मी बघून आलो आहे. स्वयंपाकघरीत कुणीच नाही. चल जा. भूत भूत आणि या बंगल्यात आणि ते भूत कुणाचं? भूत प्रेत आत्मा त्याच्या माझ्यावर अजिबात विश्वास नाही. भूत आणि या युगात माझा या भूतांवर अजिबात विश्वास नाही. कुणी वाचणार नाही. सगळे मरणार. या घरातील सगळे मरणार. कुणी वाचणार नाही. सगळे मरणार. ए वेड्या तू बंगल्यात का आला? दरवाजा उघडा होता. आलो जाऊ ना. चल आलेल्या वाटेने बाहेर जा. मूर्ख आहेस तू. तू मला काठीने मारून बाहेर काढशील. पण खुनीला पकडशील नाही पकडू शकणार. कारण थोडे असे खेळ रचवलेले असतात त्या निसर्गाने जे आपण समजून देखील मान्य करत नाही. माणूस जन्माला येतो जगतो. माणसाला पृथ्वी आता सत्य आलं देखील दुर्लक्ष करतो. तो चोरी करतो. कुणी खून करतो. नांदत असते. मरणार. कुणी नाही वाचणार. सगळे मरणार. बहुत झाले. माझे काय बोलतोस? मला काही समजत नाही. असं कोड्यात बोलू नको. स्पष्ट काय बोल. या जगात कुणी कुणाची स्पष्ट बोलत नाही. हे जग एकंदर स्वार्थी आहे. स्वार्थी. पण तू हे मला बंगल्यात येऊन का सांगतो? अरे तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. सिद्धार्थ कसला फरक आहे? सिद्धार्थ मी वेडा आहे. हा कंगाल आहे. हा फरक आहे ना सिद्धार्थ. होय सिद्धार्थ हा फरक नाही. फरक आहे समजून घेण्याचा. हुशारीचा फरक आहे. तेव्हा या निसर्गाचा तू अर्थ समजशील तेव्हा तुला सगळं समजेल. कुणी वाचणार नाही. सगळे म्हणणार. या बंगल्यामध्ये सगळे म्हणणार. कुणी वाचणार नाही. या वेड्याचं बोलणं काही समजलं नाही. माझ्या समजण्याच्या पलीकडे या वेड्याचं बोलणं होतं. पण तसं वेडा का म्हणून बोलला? कसला विचार करतोय? कसला नाही मामा. पहिलं हे सांगा तुमचे 10 दिवस कसे गेले मुंबईमध्ये? मजेत ना? अगदी मजेत. पण सिद्धार्थ, तू माझ्यापासून काही लपवत नाही. काही नाही मामा. मी काही लपवत नाही. आणि सिद्धार्थ, माझ्यापासून काही लपवत नाही. अरे मी मामा आहे तुझा. मामा तुम्ही आम्हाला लहानपणापासून मोठं केलं. आई बाबा मध्ये मरण पावले. तेव्हा तुम्ही आमचा सांभाळ केला. आमच्या बाबांची कंपनी सांभाळली. आमचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही तुमचं लग्न देखील केलं नाही. तुमच्या आमच्यावर संतोष कराय मामा. तेव्हा आम्ही तुमच्याकडून काय लपवू? माझ्या एकुलत्या एका मोठ्या बहिणीच्या कृष्णा सांगता अरे जर तुम्हाला मी लहानपणी सोडलंच नाही,
ते लोक गावता खून एवढ्या लहानाचा मोठा केला नाटक आणि कोणी त्याचा खूनपणे खून केला. जे करायचं होतं ते घडलं. तुमची बॅग द्या काऊ, मी माझीवर ठेवून येतो. मामा मी जरा बाहेर जाऊन येतो. लवकर जाऊ दे. पण सिगरेट बोलला मान मानणारा मान पण ज्याच्या वरती लेखनेस केल्याने लेखनेस आणि माझं नाव आहे भाजपची आणि मला कोणीही धोका देऊ शकत नाही. कुणी नाही वाचतात या बंगल्यात दुष्ट आत्माचा वास आहे. हे वेळा बंगल्यात का बसतो? मी सावध करायला आलो. अरे हा वेडा शहाण्याला समजतो. मी वेडा नाही. मी परिस्थितीने वेडा झालो. अरे परिस्थितीने वेडा झालाच की नाही तू मला सांगतो. पहिल्यांदा बाहेर जा. मी बाहेर जाईन. पण या बंगल्यामध्ये लोकांचं काय होईल? वेड्या बाहेर जातोस की नाही नाही तर ठेकलाने मला बाहेर काढी. मला मारणार तर नरकात जाणार. तुझं नाव राजा पाटील आहे ना? आणि तुला कोणी धोका देऊ शकत नाही असं तू सदा वेळ म्हणत असतोस ना? पण इथं कुणीतरी आहे. तो तुला धोका देत आहे. म्हणणार. हे वेड्या, माझं नाव तुला कसं कळलं? मला सर्व हकीकत माहिती आहे. अरे कुठून आलास तू? मी वेड्या वाड्यातून आलो. तुझ्या आई वडील कोण आहे? माझे आई वडील वेडा आणि वेडी आहे. तुझं नाव काय? माझं नाव वेडा. वेड्या वेड्या मुकमटाने सांगतोस का नाही? मला आठवत नाही. खून होणार. या घरात आखरी खून होणार. कुणी नाही वाचणार. सगळे मरणार. कुणी नाही वाचणार. हा वेडा या घरातील तपशील कोणी माहिती आहे? या घराच्या घरावर विषय सांगतोय. पण या वेड्याने तर विकासचा खून केला नसेल. नाही. या वेड्याबद्दल थोडा विचार केला पाहिजे. मामा तुम्ही केव्हा आला? बायको आणि करतोस कशाला? नाही मी छत्र नाही नव्हतं. मी सामान ठेवू स्वयंपाकरी सामान ठेवू जाऊ. बरं जा. हा आणि हो मी माडेवर विश्रांती करायला जातोय. मुकादमला सांग कोणी मला भेटायला तर होतो नको. समजलास? बरं मला
मला सांगितलं म्हणजे. मैंने तुझे ही बोला था ते काय म्हणाला? अरे डायलॉग तू इथे राहिला आहेस ना? कोण तू राहिला आहे? मी मी राजा पाटीलांचा जीवलग मित्राचा एकुलता एक मुलगा. मी आर्टिक बिल्डरचा मुलगा तुम्ही आरटी बिल्डरचे. चिरंजीव. राजा पाटिल से कहो कि मोहन आया है. मोहन तिवारी. मालक माडीवर विश्रांती कर. तुमची बॅग द्या मला. त्या रूममध्ये ठेवून दे. ह्या रूम मध्ये राहायचं. होय. एसी आहे ना. नाही. डिनर फॅन तरी. होय बाबा. आणि बाथरूम तिकडेच आहे ना. होय होय. मी बॅग ठेवून येऊ का नको? हो जा. काय आणू तुम्हाला? चाय, कॉफी, थंड? मी यातलं काहीच पित नाही. मी दूध पितो तेही ऑलवेज झालं. ते तुम्हाला तिथं भेटणार नाही. व्हॉट डू यू मीन बाय? पिणार नाही. जिथे वेळेवर आपल्याला चहाला दूध मिळत नाही तिथे तुम्हाला कसं? कसं मिळणार नाही ते मी बघतो. यू गो पीपल. हे अंग्रेजची औलाद, अंग्रेज गेले तुला सोडून. जास्त बडबड करू नको. नाहीतर ते सोमनाथावर झोपायचं लागेल तुला. कदम हा सोमनाथ कोण? आमच्या चाळीतला कुत्रा. कुत्रा? यू मीन डॉग? तुझं म्हणणं असं की रात्री मी त्या कुत्र्याबरोबर झोपू? अंकल आता अंकल अंकल. पण तुला रुबाब सुरू. नाहीतर तुला त्या सोमनाथाबरोबर झोपायचं लागेल. कदम बाय काय? थोडं पाणी आणतात का बाय? बरं काम आणतो. अबे मुकादम, तेरा इस मोहन के साथ पाला बड़ा है. मैं चुन चुन कर बदला लूंगा कुत्ते. चुन चुन कर. मागे पाण्याचा ग्लास. आणखी काय पाहिजे असेल तर सांग. मी आहे त्या रूम मध्ये. बरं काही पाहिजे असेल तर सांगतो मी तुला. हो, ती खोली तुझी. तू जाऊन तिकडे आराम करू शकतो. मी जा. हा बरं जा तू. आता मी मोकळा झालो. आता एक जक्कास गाणं म्हणतो. तुझ्या इश्कात मी बेचैन झालो ना. तुझ्या इश्कात मी बेचैन झालो ना. तुझा विना मला काही याद माझे मागे पोळी त्याची धोत करतात. काढू पुढे
राजा पाटील, अरे राजा पाटील, पाटील, अरे पाटील, झोपले वाटतं. पाटील, अरे पाटील. पाटील मी आता ना अरे तुला किती वेळा सांगितलं घरी येऊ नकोस म्हणून? काय करू पाटील, आज 7 वाजता लागले. तुमच्या आठवण येते बा. किती हवे? फक्त 50. का म्हणतो? हे घे प्रताप. 50 हजार. आणखी जे काम आहे तुझं? सांगायचे पाटील. सांगते नाही आणि थोड्या दिवसात. पाटील, तुम्ही सांगितलेलं काम मी केलं म्हणून सांगता. पाटील, लोक विचार करणं बंद करतात. तिथूनच हा प्रताप विचार करायला सुरुवात करतो. प्रताप माझाही नाव राजा पाटील आहे. आणि मला लोकांचा प्रयत्न करतो. पाटील, हा प्रताप वाहिन्याचा पक्का आहे. ही आता तुझं भलं आहे प्रताप. नाही तर जसं तुझ्या व्यक्तीचं केलं होतं तसं तुझं केलं होतं. पाटील, तुम्ही वायद्याचे पक्के राहा. जर तर मी या खेळात बसलो तर मला सोडण्याचा प्रयत्न करा. नाही तर गाठ माझ्याशी आहे पाटील. मला काय वेळ लागली? तू काळजी करू नकोस. बरं, येतो पाटील. हा बरं. हे सांगितलेल्या कामावर लक्ष ठेवून राहा तर झालं. बरं पाटील. या गावचा श्रीमंत, सगळ्यांचा चाहता, सगळ्यांचा आदरणीय म्हणजे हा राजा पाटील. मामा, आणि ही कोण? मामा, हेच ती शिल्पा. हो, I see. म्हणजे ही त्या शिल्पा. नमस्कार बेटा, तुझ्या आई म्हणजे काय करतात? काय असं? अरे हे बघ, यापुढे तू आता समजू नको. मी आहे ना तुझ्या बापाप्रमाणे. की माझी दयामाया करणारा कोणीच नाही आहे. पण आज मला असं वाटतं की दयामाया करणारी माणसं आहेत त्याच्यात. मामा, तिला तिच्या रूम मधून काढलं आहे. अरे काय बा? तुला आता इथेच राहावं लागलं. अरे काय म्हणतो त्याला त्याच्या रूम वरून काढलं? आता हा घर हे आता घर त्याचं आहे. चल, जा, त्याची बॅग टाक. बरं. तुम्ही किती मोठ्या मनाचे आहात. आई-वडील नसलेल्या मुलीकडे लोक नको नको त्या दृष्टीने पाहतात. माझ्या आई-वडिलांनंतर तुम्हीच माझ्याशी आपुलकीने बोललात. खरंच मी गेल्या जन्मी काहीतरी चांगलं काम केलं असावं. म्हणून मला तुमच्यासारखे मामा मिळाले. बेटा, माझ्या आणखी तारीफ करू नको. नाही तर माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतील. नाही मामा, जे काय माझ्या मनाला वाटतं ना तेच मी सांगितलं. चल बेटा, तू आज जा. अरे सिद्धार्थ, इकडे. काय मामा? सिद्धार्थ, तुला एवढ्या चांगल्या स्वभावाची खुणी मिळाली कशी? आणि तेही तुझ्या हातात गाढवाला. मामा, तुझ्या पसंतीला दाद दिली पाहिजे. जा. अंकल, मोहन, अरे तू केव्हा आला? मी जवळजवळ 2
स्वतः सोबतच आलोय. मी इथं आलो होतो तेव्हा तुम्ही विश्रांती घेत होता. राज भावी किंची कशा? मम्मी पापा आणि चिंकी मजेतच आहे. तुमची आठवण काढत असतात हो. अरे राज म्हणत होता तुला नाटक लिहिण्याचं सिनेमाच्या नट्याची नक्कल करायची वेळ आहे पण नुसतं नाटक लिहिण्याचं नाही तर गाणंही लिहिण्याचा वेळ आहे मला. सध्या एक गाणं लिहिलं आहे मी. म्हणून दाखवू का तुम्हाला? तर मग ऐका. नाही परत नाही ती आली, नाही परत नाही ती आली. बायको रागाने निघून गेली. बायको रागाने निघून गेली. बायको रागाने निघून गेली. नाही परत नाही ती आली, नाही परत